दुधाला आलो इकडे क्रेट भरायला आणि पाऊस बघा जोरदार आलाय सकाळी सकाळी. थोडा पाऊस सुटला बघा, मोठाच पाऊस आला. मगाचपासून सरीवर होता पाऊस. इथे समीक्षा पण आली मला हेल्प करायला. समीक्षा, पाऊस बघा जास्तच जोर पकडलाय. बघा किती जोरात पाऊस पडतो. फुल पाऊस आहे, कमी होणाऱ्यातला नाही. इकडे जेवायला मस्तपैकी आज बघा, आज इकडे सुका चिकन आहे, ग्रेव्ही आहे, कांदा आहे. या मस्तपैकी छान जेवायला. तर मंडळी आज व्हिडिओ मी असा ऑफिशियली असा स्टार्ट नव्हता केला सकाळपासून. आणि आज सकाळी पाऊस मंडळी धो पाऊस पडला होता. काय सांगू तुम्हाला, भयंकर पाऊस होता म्हणजे. आणि आज दिवसा त्याचा विरोधाभास होता, ऊन होतं, ढगाळ वातावरण होतं, नंतर ऊन पडलं, संध्याकाळी थोडासा चालू झाला. काय मंडळी आज सकाळी भयंकर. समीक्षा पण आली होती मदतीला, पण पावसाने बापरे एका ठिकाणी एक ठिकाणी मी जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबलो होतो. जवळजवळ आज मी समीक्षा 12:30पर्यंत दूध वाटत होतो ना, 12:30पर्यंत दूध वाटत होतो. काय बोलणार. आणि नंतर दूध वाटून झाल्यानंतर पाऊस जो गायब झाला तो काय गायबच झाला. त्याच्यानंतर मग दुपारी जेवलो, थोडासा झोपलो रविवारचं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग परत आपल्या इथे आज एक शोकसभा होती. ते बरोबर बडबे बारवितले होते, त्यांच्या शोकसभेला गेलो. तिथनं मग थोडंसं आलो, दाढी बिडी केली आणि आता झोपायची तयारी. दिवस कुठे निघून जातो आहे ना काही मंडळी, काही कळत नाही. येत आहेत दिवस, येत आहेत भराभर निघून जात आहेत नुसते. काय म्हणजे उजळते कधी, दुपार कधी होते, रात्र कधी होते, काही कळत नाही. म्हणजे प्रत्येकाचंच असंच झालं आहे. आपल्या 1-2 वर्षातनं असंच दिवस फटाफट संपायला लागले. का कोण जाणं. पण बघा प्रकर्षाने बघा, तुम्हालाही जाणवलं असेल की हळूहळू असं ऋतुचक्र बदलत चालले, सगळंच बदलत चाललं आहे. आणि आता काही दिवसात आता परत सणांना, श्रावणामध्ये सणांना स्टार्ट होईल. काय करू बघू. आपल्याला गावी जायचं होतं, पण आता बघू, मुलांच्या परीक्षा आहेत, उद्यापासून स्टार्ट होत आहेत. कसं काय होतं आहे, कसं काय नाही तर काय असं काय आम्ही जाणार तर असं नाही, पण बघू कधी गेलो तर शक्य झालं तर जाऊ. बाकी काय म्हणताय म्हणजे माझे शॉर्ट्स व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला, आवडत आहेत नाही आवडत आहेत ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आणि मंडळी झालं आम्ही मगाशी त्या शोकसभेमध्ये बसलो होतो. म्हणजे लोक सांगत होते सगळे, म्हणजे खरंच म्हणजे ते बडबेबा काका आहेत ना, अक्षरशः गेल्याच रविवारी त्यांची भेट झाली होती, बोललो होतो त्यांच्याशी. आणि लगेच 2 दिवसांनी असं झालं. काय करणार ना मंडळी, कुणाचं काय होईल, कधी होईल, काही सांगता येत नाही. एवढे छान बोलले आमच्याशी. आणि जास्त नाही मंडळी, गेल्या रविवारी पाटोळे काकांची शोकसभा झाली, त्या रविवारी त्यांची. असं मनातही वाटलं नव्हतं, म्हणजे त्यांना बरं वाटत होतं. तेव्हा ते स्वतः बोलले आम्हाला नाही चांगलं वाटतं आता. पण त्याच्यानंतर काय झालं देव जाणो मंडळी. आणि काही सांगू शकत नाही मंडळी. कसं आहे म्हणजे माणसाचं जीवन हे म्हणजे म्हणतात ना, माणूस जन्माला आला आहे तर मृत्यू हा अटळ आहे. पण कधीकधी आपल्याला वाटतं आपण भरल्या संसारातनं, भरल्या म्हणजे घरातनं आपण अचानक माणसाची एक्झिट होते आणि मनाला चटका लावून जातो. आणि मंडळी हेच मला हे बाकी काय नाही, मनाला जास्त हे उद्यापासून काय आता क्षणापासून ती मंडळी आपल्याला दिसणार नाही, नसणार आहे ती. म्हणजे गेल्या रविवारी ते आमच्यात होते आणि आता या रविवारी त्यांची शोकसभा घ्यावी लागते. किती विदारक गोष्ट आहे, भयंकर गोष्ट आहे.
नाही त्या कुटुंबावर खरंच काय प्रसंग ओढावला आहे. आता हे त्यांचं आता आपल्याला एवढं वाईट वाटतं आहे, तर त्यांच्या कुटुंबावर किती केवढं मोठं संकट असेल, काळाने केवढा मोठा घाला घातला असेल खरंच. म्हणजे कुणाचंही झालं तरी बघा ना मंडळी, कसं आहे ना, अचानक एखादी व्यक्ती आज दिसणार आहे, उद्यापासून ती दिसणारच नाही आपल्याला. भयंकर असं आहे जीवन. आहे तोवर शांत हसत हसतमुख जगा आणि छान जगा. टेन्शन्स असतात माणसाला, नाही असं नाही, टेन्शन असतात, कठीण प्रसंग असतात, त्यांना सामोरं जायचं असतं, अनेक जबाबदाऱ्या असतात, त्या पार पाडायच्या असतात. खूप बरंच मंडळी त्या शोकसभेमध्ये बरीच लोकं बोलली. मला बोलायचं होतं पण धीरच होईना, मला काही समजेनाच तिथे. मनातले गोष्टी मनातच राहतात. असो, आता मंडळी तुर्तास तरी आता हा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ आली आहे. पाऊस पडून बघितला सकाळी कसला पाऊस पडत होता, धोधो पाऊस पडत होता. आय होप उद्या नाही पडणार सकाळी पण पडला पाहिजे, नाही असं नाही, पाऊस पडला पाहिजे. तर धरणं तुडुंब भरली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या दिवसात पाणी कपात होणार नाही. चला, आय होप सो. आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. फार न बोलता, फार न बडबड करता रजा घेतो. पुन्हा भेटायचं आहे उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.